मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ऋषिकेश मात्र खूप दुखावलेला असतो. तेव्हा जानकी त्याला म्हणते, मला अजूनही असं वाटतं आहे की आपण आईशी बोलायला हवं. तेव्हा मात्र ऋषिकेश चिडून म्हणतो की मला आईशी बोलायला भाग पाडू नको. आणि तेवढ्यात तो आई म्हटल्यावर पुन्हा थांबतो आणि म्हणतो की मला रणदिवेबाईंशी बोलायचं अजिबात नाहीये. खरं तर मला त्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीशी बोलायचं नाहीये. तेव्हा मात्र जानकी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, परंतु ऋषिकेशच्या डोक्यामध्ये खूप राग असतो आणि तो म्हणतो मला कोणाशीही बोलायचं नाहीये. ज्या बाईसाठी मी एवढं सगळं केलं, तिने फक्त मी सावत्र आहे हे सांगून मला बाजूला ढकललं आणि तो खूपच दुखावलेला असतो हे जानकीला समजत असतं, परंतु तरीही ती ऋषिकेशला समजवण्याचा प्रयत्न करते. सांग ना आपलं काय चुकलं? ते म्हणतात ना खरं जेवणाचं ताट द्यावं पण बसायचं पाट देऊ नये. आणि आपण तर तसंच केलं आहे. आपण दोन्हीही देऊन टाकलं आहे ग. म्हणून आपली अशी हालत झालेली आहे. तेव्हा मात्र जानकीला हे सगळं कळतं आणि ऋषिकेश म्हणतो की खरं तर मी सावत्र आहे असं त्या म्हटल्या आणि तू अनाथ आहे असं म्हटलं. हे ऐकल्यावर आता जानकीच्याही डोळ्यात पाणी येतं. त्यानंतर ऋषिकेश म्हणतो आणि या लोकांसाठी पुन्हा आपण आपलं सगळं विसरून त्यांच्याशी बोलायला जायचं आणि ते आपल्यावर विश्वास ठेवतील असं वाटतं का तुला? असं मी काहीही करणार नाही. आणि सारंगाचं तर जाऊ दे, तो तर त्याच्या बायकोचं ऐकतो आहे, पण ती शर्वरी तिने सुद्धा असं केलं. बदललेत ग सगळे जानकी. मी सावत्र आहे हे कळल्यापासून सगळेच जण बदलले आहे. आणि आता जानकीच्याही लक्षात येतं की ऋषिकेश खूपच दुखावलेला आहे. तिच्याही डोळ्यात पाणी येतं, परंतु तरी सुद्धा ऋषिकेश तिला सांगत असतो, तू म्हणते ना की ह्यांना सगळ्यांना आपलं म्हणणं पटवून देता येईल, पण असं काही होणार नाहीये. आता सगळंच बदललं आहे. तर तेव्हा मात्र जानकी म्हणते, ठीक आहे, तुम्ही एवढा विचार करू नका आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका. तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, पहिलं तर आपण यांना आपलं केलं, त्यानंतर त्यांनी आपल्याला परकं केलं आणि आता पुन्हा आपण त्यांना आपलं करायला जायचं नाही. त्यामुळे जाऊ दे आता हा विषयच नको. तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच रडू लागतो आणि जानकीलाही जवळ घेऊन तो रडू लागतो. इकडे मात्र त्या दोघांचं बोलणं ऐकताना ओवीलाही खूपच रडू येतं. आणि आता ओवीचा आवाज ऐकून मात्र काय झालं ओवी? असं जानकी तिला विचारते. इकडे ओवी बाबांकडे पळतच येते आणि बाबा तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात ना? तुम्ही रडू नका ना. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते, तुझ्या डोळ्यात जर पाणी आलं तर बाबांच्याही डोळ्यात पाणी येईल ना? तर तेव्हा ओवी म्हणते, नाही मी कधीही रडणार नाही. बाबा तुम्ही रडू नका. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो, कोणी माझ्यासोबत नसलं तरी माझी ही फॅमिली कधीही मला दुःखात बघू शकणार नाही. ती नेहमी माझ्यासोबत असेल. तेव्हा जानकी म्हणते, अजून कोणीतरी आहे की तुम्हाला कधीही दुःखात बघू शकणार नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अजून असं कोणी नाही. मात्र जानकी म्हणते, आहे सौमित्र भाऊजी. असं म्हणताच मात्र आता ऋषिकेशकडे काहीच उत्तर नसतं. इकडे मात्र ऋषिकेश आणि जानकी फारच दुखावलेले असतात आणि त्यांच्यासोबत ओवी सुद्धा. दुसरीकडे सुमित्राच्या घराची बेल वाजते आणि सुमित्रा विचार करत बसलेली असते. तेवढाच बेल वाजते म्हणून ती दरवाजा उघडायला जाते आणि दरवाजा उघडल्यावर मात्र तिला समोर सौमित्र आणि अवंतिका दिसतात. त्यांना बघून आता नक्की आनंद व्यक्त करायचा की घरात झालेल्या गोष्टींचा दुःख व्यक्त करायचं हेही तिच्या लक्षात येत नाही. म्हणून ती शांत बसते आणि सौमित्र म्हणतो, बघ तू किती दिवसापासून म्हणत होती ना, तुझी तिसरी सून बघ आली तुझी तिसरी सून. असं म्हणून दोघेही खुश असतात आणि सुमित्राच्या पाया पडू लागतात. इकडे सुमित्रा मात्र घरातल्या सगळ्यांना आवाज देऊन बोलवते की बघा कोण आला आहे म्हणून. तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो, दादा इतक्यात जाऊ नको, आता आलायस तर राहा आमच्यासोबत. तर सौमित्र म्हणतो, असा कसा जाईल इतक्यात? आता वहिनीच्या आजचं फराळाचं खाल्ल्याशिवाय मी कसा जाणार? त्यानंतर मात्र घरातल्या सगळ्यांच्या मोठ्यांच्या सौमित्र आणि अवंतिका पाया पडतात आणि लहानांना अगदी जवळनं प्रेमाने मिठी मारतात. इकडे ऐश्वर्याला रागच येतो की हे दोघं पुन्हा परत आले, परंतु ती सध्या तरी काही बोलत नाही. तेवढ्यात
त्यांचं लक्ष जातं की जानकी वहिनी आणि ऋषिकेश इथे नाहीये. त्यामुळे आता ते विचार करू लागतात कुठे दिसत नाही. तर तेवढ्यात आता जानकी वहिनीला तो आवाज देऊ लागतो की जानकी वहिनी कुठे आहे पण? तर मात्र तिची आई म्हणते की आता तुम्ही प्रवास करून आलात ना तर आराम करा. तर मात्र ऋषिकेश म्हणतो, "हो ना, खूप दमलो आहे, आता आराम करतो." आणि तेवढ्यात ऋषिकेश सौमित्र म्हणतो की तू ओवीसाठी जी चॉकलेट आणली आहे ना तर ती देतेस का? तर अवंतिका म्हणते, "हो देते ना." आणि असं म्हणून ती जोरजोरात ओवीला आवाज देते, परंतु ओवीचाही आवाज येत नाही. त्यामुळे ती म्हणते, "अरे, बहुतेक ती स्कूलला गेली असेल." तर तो म्हणतो, "अगं आत्ता कुठे वाजले बघ किती." या वेळेला तर ती येऊन मस्त फ्रेश वगैरे होऊन खाऊन-पिऊन आजीच्या कुशीमध्ये असते. आणि हे ऐकून अवंतिका म्हणते, "अरे वाह! मग मस्तच आहे." त्यानंतर मात्र अवंतिका पुन्हा म्हणते, की "काही झालं आहे का? तुम्ही कोणीच काही बोलत नाही आणि दादा वहिनीसुद्धा दिसत नाहीये. कुठे आहे दादा वहिनी?" असे प्रश्न विचारते. तर इथे मात्र ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणते, "तुम्ही सगळे शांत का आहे? आपण काही गुन्हा केल्यासारखं सांगा ना तुम्ही, की जानकी वहिनीला घराबाहेर काढलं आहे आणि ऋषिकेश दादा घर सोडून निघून गेलेले आहे." आणि हे ऐकताच मात्र आता सौमित्राचा खूपच राग अनावर होतो आणि इकडे अवंतिकालाही खूप मोठा धक्का बसतो. आणि तेवढ्यात अवंतिका म्हणते, "काय वहिनी घर सोडून गेले आहे? आणि हे कसं झालं? काय चाललं आहे या घरात?" तर लगेच ऐश्वर्या तिला म्हणते, "हळू-हळू, एवढंही मोठ्याने बोलायची काही गरज नाहीये. हा आवाज तेव्हाच काढायचा होता जेव्हा इथे त्यांनी गुन्हा केला." तेव्हा सौमित्र म्हणतो, "कसला गुन्हा? काय गुन्हा?" तर आता ऐश्वर्या सांगू लागते, "नानांना म्हणजेच तुमच्या वडिलांना त्यांनी जिन्यावरनं ढकलून दिलं." आणि हे ऐकून मात्र आता सौमित्राला प्रचंड संताप होतो आणि तो ऐश्वर्याच्या अंगावर धावून जातो. "तुला कळतं आहे का तू काय बोलते?" मात्र लगेच सारंगमध्ये पडतो आणि सारंगने त्याच्या बायकोची बाजू घेतल्यावर मात्र आता सौमित्रालाही सारंगचा प्रचंड राग येतो. तेव्हा सारंग म्हणतो, "त्या जे बोलत आहे ते खरंच बोलत आहे आणि सत्य सांगत आहे." तेव्हा सौमित्र त्याच्या आईला विचारू लागतो, की "काय चाललं आहे?" तर आजी मध्येच म्हणते, की "तू बोल ना, तू शांत का?" तेव्हा सौमित्र काही प्रश्न विचारणार तेवढ्यात सुमित्रा म्हणते, की मान खाली घालून, "हो, खरं तर म्हणजे नानांनी त्यांच्याकडे बोट दाखवलं त्यामुळे माझाही नाईलाज झाला. मी तरी काय करणार?" इकडे मात्र सौमित्र म्हणतो, "आई तू सुद्धा." इकडे मात्र अवंतिकालाही त्यांचं म्हणणं पटत नसतं आणि दोघंही खूपच चिडलेले असतात. परंतु आता इकडे सगळेजण सौमित्राला समजवण्याचा प्रयत्न करतात आणि सौमित्र आता कोणाचंही काही ऐकत नाही. कारण सौमित्र फारच दुखावलेला असतो. दादा वहिनींची या घरामध्ये काय किंमत आहे हे तुम्हाला काय कळणार? तर तेव्हा अवंतिका म्हणते, "खरं तर तू यांना बोलून फायदाच नाही. कारण यांनी सगळ्यांनी मिळून घराबाहेर काढला आहे." आणि आई काही सांगते त्याच्यावर सौमित्र जोरात चिडून म्हणतो, की "तू काय बोलते आहे? तुला तरी कळतं का? तुला बोलवतं कसं आहे? मला तर ऐकवत सुद्धा नाहीये." असं म्हणून तो सुमित्रावर खूप ओरडतो आणि "मला माहिती आहे, ही तुझी भाषा नाहीये, ही त्या ऐश्वर्याची भाषा आहे. हिने तुझ्या मनात इतकं विष कालवलेलं आहे ना, म्हणून तू आपल्या जानकी वहिनीवर संशय घेतला." आता मात्र आजी सुद्धा घाबरते आणि तेव्हा सौमित्र म्हणतो, "मला माहिती आहे ना, ही कशी आहे, ही फक्त घर फोडायला आलेली आहे इथे." तर तेव्हा ऐश्वर्या जोरात सौमित्र म्हणते आणि सगळे घरात असल्यामुळे पुन्हा सौमित्र भाऊजी असं म्हणते. "माझ्याशी नीट बोला" असं म्हणू लागते. तेवढ्यात अवंतिका डोक्याला हात लावते आणि तिच्या सासूला म्हणू लागते, की "काय चाललं आहे इथे? तुम्ही जानकी वहिनीवर असा कसा काय अविश्वास दाखवू शकतात?" आणि आता पुन्हा सौमित्र चिडतो आणि म्हणतो, "तू कोणावर विश्वास ठेवलास? हिच्यावर? आणि का विश्वास ठेवलात? काय केलं होतं गं त्याने एवढं? त्याने त्याच्या बायकोवर विश्वास ठेवला, त्याची बाजू घेतली म्हणून? का तो सावत्र आहे म्हणून त्याची शिक्षा तू त्याला दिली?" तर तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते, "अरे तू माझं एकदा ऐकून तरी घे." तेव्हा आता सौमित्र म्हणतो, "मला काही ऐकायचं नाही तुझं. खरं तर मी तुला या गोष्टीसाठी आई कधीच माफ करणार नाही." आणि असं म्हटल्यावर आता सुमित्राच्याही पायाखालची जमीन सरकते. कारण सौमित्र इतका प्रचंड चिडलेला असतो, की तो दादा वहिनीविरुद्ध कुठलीही एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नसतो आणि प्रत्येकाला दादा वहिनी काय आहे आणि त्यांनी या घरासाठी काय केलं आहे, हे तो सगळ्यांना ऐकवतो. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं, अगदी आजीच्या सुद्धा. आजीलाही तो सांगतो, "काय गं आजी, हसत-हसत जानकी वहिनीने तुझे टोमणे सुद्धा सहन केले, पण तुझी सांधेदुखी तिने कधी
थांबवली नाही. तिचा इलाज नेहमी करत राहिली. इकडे सारंगाला म्हणतो, आणि तू रे, जेव्हा तू ॲक्सिडेंटच्या वेळेस गायब होता तेव्हा सुद्धा आईने दादाला सांगितलं होतं, जोपर्यंत सारंग घरात येत नाही तोपर्यंत तूही घरात येऊ नको. अरे तो दादा एकाच कपड्यावर 2 दिवस तुला शोधत होता. याची कल्पना तरी आहे का तुला? आणि त्या दादाला तुम्ही घराच्या बाहेर काढलं. दुसरीकडे मात्र तो शर्वरीकडे वळतो आणि शर्वरीला म्हणतो, आणि आपल्या जानकी वहिनीने तेवढ्याच मायेने तुझं माहेरपण केलं हे विसरलीस का? आणि तुम्ही दोघांनी सुद्धा त्यांना अडवलं नाही. हे कसं काय शक्य आहे? मला तर खरंच नवलच वाटतं आहे या गोष्टीचं. आणि पुढे तो आईलाही म्हणतो, "काय गं आई, मी तुझं ऐकून घेणार नाही. तू मला म्हणतेस ना ऐकून घे. तुझं ऐकणारा या घरात फक्त एकच होता, तेही प्रेमानं ऐकणारा. तो म्हणजे ऋषिकेश दादा. तुझा स्वयंपाक अगदी बिघडला जरी तरी मिटक्या मारत खाणारा, तुझं कौतुक करणारा, प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी आवडीने करणारा आणि नानांचा खरा वारसा तो पुढे नेणारा. आणि तू काय सांगतेस मला, की वहिनींनी हे सगळं प्रॉपर्टीसाठी केलं? कसं शक्य आहे? तू जरा मनाला तरी विचार." आणि पुढे तो सुमित्राला मात्र खूप ऐकवतो, की सुमित्राच्या लक्षात येतं, की खरंच आपली चूक झाली आहे का? आणि सौमित्रच्या पुढे मात्र ती काहीही बोलू शकत नाही. कारण सौमित्र एक-एक अक्षर खरं बोलत असतो. इकडे मात्र ऐश्वर्या डोक्याला हात लावून घेते आणि आता आजीच्याही डोळ्यात पाणी येतं, कारण तिला गोड खावं वाटलं तर तिथे ऋषिकेश दादाच सगळं काही आणून देत होता, हेच तो तिला ऐकवून दाखवतो. तेव्हा मात्र आता तो पुन्हा सुमित्राला विचारतो, "आई, मला बाकीच्यांचं घेणं नाही, पण तू असं कसं वागू शकते हेच मला समजत नाहीये. आणि तुमच्यापैकी कोणीच थांबावसं वाटलं नाही. दादा-वहिनींना तुम्ही असं कसं वागता आहे? सारंग, तू काय वागतो आहे? तुला समजतं आहे का? ते पण या काल आलेल्या मुलीवर विश्वास ठेवून. बस, बाकी मला काही माहीत नाही. पण हे सगळं फार चुकीचं झालेलं आहे," असं तो आईला बोलतो. तेव्हाही सुमित्रा काही उत्तर देऊ शकत नाही आणि ती प्रचंड घाबरलेली असते, की खरंच आपली चूक झालेली आहे का? तिला फार गिल्टी वाटत असतं. आणि आता सौमित्र म्हणतो, की "खरंच आई, तू खूप चुकीचं केलं आणि मला आता तुझा एकही शब्द ऐकून घ्यायचा नाही." तर तेव्हा मात्र तो म्हणतो, की "मला तुझा शब्दही ऐकायचा नाही आणि मला तुला आता माफ सुद्धा करायचा नाही आणि आता ह्या घरामध्ये आम्ही थांबणार सुद्धा नाही." तेवढ्यात शर्वरी पुढे येते, की "दादा, तू शांत हो. ऐश्वर्या, जरा पाणी आणतेस का तू?" तेवढ्यात सौमित्र प्रचंड मोठ्या आवाजात बोलतो, "नकोय मला पाणी आणि मला इथे थांबायचं सुद्धा नाही. चल अवंतिका, ज्या घरामध्ये दादा वहिनी नाही तिथे आम्ही सुद्धा नाही." असं म्हणून तो अवंतिकाला घेऊन बाहेर पडतो आणि इकडे सुमित्रा खूप विनवण्या करते, परंतु ऋषिकेशसाठी सौमित्र आणि अवंतिका घराबाहेर पडतात. घराबाहेर पडल्यावर मात्र तो पार्कमध्ये गेल्यावर तिथे एका झाडावर हात आपटून खूप संताप करत असतो, की घरात काय चाललं आहे. इकडे मात्र अवंतिका त्याला अडवते, परंतु सौमित्र म्हणतो, "काय चाललं आहे खरंच मला समजत नाहीये. अगं, दादा-वहिनींची ही अवस्था या लोकांनी केली आणि त्यांच्यासोबत ती लहान ओवी पण आहे गं. कुठे असतील गं ते दोघं जण? मला फार काळजी वाटते आहे. आपण त्यांना शोधूया," असं अवंतिका म्हणते. "तू काळजी करू नको." आणि ती त्याला सतत शांत करण्याचा प्रयत्न करत असते. "तू दादांना कॉल करून बघ." आणि मग आता सौमित्र दादाला फोन लावतो, परंतु दादा फोन उचलत नाही. दुसरीकडे अवंतिका म्हणते, "मीही वहिनींना फोन लावते." आणि त्यामुळे ती वहिनींना फोन लावते. इकडे वहिनींना फोन लावताच तिथे गुलाब येतो आणि "दादा, वहिनी, तुम्ही आलात?" असं म्हणते. "इथं खूप मोठा गोंधळ झाला आहे." तर सौमित्र म्हणतो, "हो, कळलं आहे मला." तेव्हा मात्र पुढे तो म्हणतो, "गुलाब, या घरामध्ये तुझ्या फार ओळखी आहे ना या गावामध्ये, तर चल ना आपण त्यांना शोधूया." तर मात्र तो घाईघाईने निघतो. तेव्हा गुलाब म्हणतो, "दादा, कुठेही जायची गरज नाही. ते दोघं माझ्या घरी आहे." म्हणजे झालं असं, आणि आता गुलाब सगळं सांगू लागतो, की त्यांच्याकडचे दागिने, पैसा, अडका सगळं ऐश्वर्या सारंगने काढून घेतलं आणि त्यांचे अकाउंटसुद्धा ब्लॉक केले. हे ऐकल्यावर मात्र आता ऋषिकेशचा इतका काही अपमान झालेला आहे आणि त्यांच्यावर अशी वेळ आली आहे. मात्र आता सौमित्राचा प्रचंड राग अनावर होतो आणि तो खूपच रागामध्ये आता गुलाबसोबत गुलाबच्या घरी निघून जातो. इकडे मात्र आता गुलाबच्या बायकोनी त्यांच्यासाठी जेवण बनवलेलं असतं आणि "तू खरंच खूप छान केलं आहे," असं ते म्हणू लागतात. तेव्हा मात्र ती म्हणते, "दादा वहिनी, एवढं काय हो, मी तर पिठलं भाकरच केलं आहे." पण तो म्हणतो, "अगं, असं नको म्हणू आणि आम्हाला लाजवू नको. तू आम्हाला खरंच खूप
सांभाळून घेतलं आहे. जेव्हा आमच्या माणसांनी आमची साथ सोडली तेव्हा तू हे सगळं आमच्यासाठी केलं आहे. आणि इकडे जानकी म्हणते, "हो, बरोबर म्हणते आहे. तू इतकं प्रेमाने केलं आहे ना, की पिठलं भाकर आहे, परंतु अगदी पूर्णावरणाचा स्वयंपाक केल्यासारखं वाटतं आहे. खूप छान झालं आहे सगळं." आणि तेवढ्यातच गुलाबची बायको म्हणते, "वहिनी तुम्ही किती गोड आहात हो." तर आता लगेचच ऋषिकेशच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि जेव्हा तुम्ही असं म्हणतो, तर ऋषिकेश म्हणतो, "पण गुलाब कुठं आहे?" तेव्हा त्याची बायको सांगते, "ते बाहेर गेले आहे. ते येतीलच, पण तुम्ही सुरुवात करा." इकडे मात्र देवा जेवणाला ते नमस्कार करून जेवायला सुरुवात करतात, तर मात्र ओवी जेवणाकडे बघून वाकडं-तिकडं तोंड करते. म्हणून गुलाबची बायको म्हणते, "मी घास भरवू का तुला?" तर ती म्हणते, "नाही, मी खाईन माझ्या हाताने." तेव्हा ती म्हणते, "सांग गं मला कसं झालं आहे जेवण?" तर इकडे जानकी म्हणते, "चल मी तुला भरवते." तेव्हा मात्र ती तिला नकार देते. तर पुन्हा जानकी म्हणते, की "हे बघ मी तुला दुसऱ्या पद्धतीने खाऊ घालते बरं का नेहमीसारखं." आणि इकडे गुलाबच्या बायकोला वाईट वाटू नये म्हणून ती बोलणार तेवढ्यात ती म्हणते, "हा घास आजी-आजोबांचा." आणि आता ऋषिकेश घास तोंडात घालणार तेवढ्यात तो घास थांबवतो म्हणून जानकी म्हणते, "हा घास सौमित्र काकाचा." आणि तेवढ्यात अवंतिका आणि सौमित्र तिला दरवाजात दिसतं आणि ओवी जोरात म्हणते, "सौमित्र काका." आणि त्यांना बघून मात्र आता जानकी आणि ऋषिकेशला फारच मोठा धक्का बसतो की ते इथपर्यंत कसे पोहोचले. मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की ऋषिकेश सौमित्राला म्हणतो, "त्या ऐश्वर्याच्या बोलण्यावरनं आईने हे सगळं केलं आहे आणि तिचा आमच्यावर विश्वास नाही." तर अवंतिका म्हणते, की "दादा तुम्ही टेन्शन नका घेऊ. आईंना या सगळ्या गोष्टीवर विश्वास बसेल." दुसरीकडे मात्र ऐश्वर्या पुन्हा सुमित्राचे कान भरत असते, की जानकी वहिनी या घरात यायला नको. हे ऐकल्यावर मात्र आता सुमित्राला तिच्यावर पुन्हा संशय येतो. ती म्हणू लागते, की त्या जर म्हणजे या घरात आल्या ना, तर त्या पुन्हा आपल्यावर बदला घेतील आणि खूप काहीतरी होऊन जाईल. दुसरीकडे मात्र जानकी अवंतिकाला सांगते की खरं तर आई चांगल्या माणसांच्या सावलीमध्ये आहे आणि त्यामुळे ऐश्वर्यासारख्या बाईचे डावपेच त्यांना कळणार नाही आणि त्यासाठीच तुम्ही दोघांनी इथे नाही तर तिथे असायला हवं, जेणेकरून त्या ऐश्वर्याच्या ताब्यामध्ये आपलं घर जाणार नाही आणि आपल्या माणसांना दुखापत होणार नाही. आमची काळजी तुम्ही करू नका. आणि ऋषिकेश जानकी अवंतिका सौमित्रसोबत न जाता त्यांना घरच्यांसाठी घरच्यांच्या काळजीसाठी त्या दोघांना रणदिवे कुटुंबामध्येच राहण्यासाठी भाग पाडतात. आता मात्र दादा वहिनींचा आदेश समजून दोघंही त्यांना न घेता पुन्हा रणदिवे कुटुंबामध्ये राहायला जातात. सौमित्र आणि अवंतिका मिळून मात्र आता ऐश्वर्यासोबत तसाच डावपेच खेळणार आहे जसा तिने जानकी वहिनीसोबत खेळला. आता मात्र ते दोघेही मिळून ऐश्वर्याकडनं सत्य कबूल करून घेतील. मालिकेच्या येणाऱ्या भागातच आपल्याला असेच नवनवीन ट्विस्ट बघायला भेटणार आहे. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.